नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 मध्ये आपण समरूपता हा चॅप्टर बघत होतो। त्यामध्ये बघा आपण सरळ संच क्रमांक 1.3 चे काही प्रश्न आपण पहिल्या भागात सोडवलेले आहेत। प्रश्न क्रमांक 1 ते 4। आज आपण प्रश्न क्रमांक 5 ते 9 सोडवणार आहोत। ज्यांनी प्रश्न क्रमांक 1 ते 4 बघितले नसतील, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देते, नक्की बघायचं आहे। त्यामध्ये आपण काही कसोटी सुद्धा घेतलेल्या आहेत, ज्या की बाबा कसोटी, बाकोबा कसोटी, कोको कसोटी आपण घेतलेले आहे। आता आपण बघणार आहोत बघा प्रश्न क्रमांक 5। त्यामध्ये काय दिलेले आहे, आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये। आता हा तुम्हाला चौकोन दिलेला आहे, तो कुठला आहे, समलंब चौकोन आहे। बघा त्यामध्ये PQ समांतर बाजू SR, म्हणजे ही PQ कशाला समांतर आहे, SR ला। त्याच पद्धतीने आपल्याला माप दिलेली आहेत। AR बरोबर 5 गुणिले AP, हे काय AR चं माप काय 5 गुणिले AP, म्हणजे AR चं माप आहे इथे 5 गुणिले AP। त्याच पद्धतीने AS चं माप काय आहे बघा 5 गुणिले AQ। तर आपल्याला काय सिद्ध करायला सांगितलेलं आहे, SR बरोबर 5 गुणिले PQ। आपल्याला हे सिद्ध करायचं आहे। बघा अतिशय सोपं आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, कसोटी ज्या मी काही आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, पाठ करायच्या आहेत आणि ते करणं तुम्हाला गरजेचं आहे। बघा आता आपण काय करूया, जे काय आपल्याला दिलेले ते आपण लिहित असतो उत्तरामध्ये। बाजू PQ समांतर बाजू SR, बाजू PQ कशाला समांतर आहे, SR ला, व त्यांची SQ व PR ही काय आहे, छेदिका आहे। बघा आपण जर इथे बघितलं तर PQ समांतर बाजू SR आणि ही SQ आणि PR ही त्यांची काय झाली, छेदिका आहे। ठीक आहे। आता बघा पुढे, जर ही छेदिका असेल तर आपण काय करत असतो, म्हणून बघा म्हणून कोन QSR, कोन QSR, बघा QSR बघायचंय, कोन QSR समरूप कोणत्या कोणाला समरूप असेल, मग समरूप कोन SQR, SQR का बरं, तर हे युत्क्रम कोन आहे। आता युत्क्रम कोन हे तुम्हाला मी सरळ संच क्रमांक 1.1 मध्ये शिकवलेला आहे, तो तुम्हाला बघायचा युत्क्रम कोन म्हणजे काय। ठीक आहे, हे काय झाले मग युत्क्रम कोन। त्याच पद्धतीने बघा म्हणून कोन ASR समांतर कोन AQP ला, का याला आपण एक नाव देऊया, कारण बघा इथे जर बघितलं आपण तर Q A आणि S, Q आणि S च्या मध्ये काय आहे, A आहे। ठीक आहे, म्हणून कोन ASR समांतर कोन AQP ला। आता बघा त्रिकोण ASR व त्रिकोण AQP मध्ये बघा इथे जर तुम्ही बघितलं, आता आपण कुठले कुठले त्रिकोण घेतले बघा, त्रिकोण ASR हा एक त्रिकोण घेतला आणि त्रिकोण कुठला घेतला, APQ। ठीक आहे, बघा हा कोण आणि हा कोण इथे बघितलं तर बघा हा A म्हणजे कोण ASAR आणि कोण PAQ हे काय झालेत, मग विरुद्ध कोण झालेत। बघा हे दोघं काय आहेत, विरुद्ध कोण आहेत। आपण इथे लिहूया मग विरुद्ध कोण, कोण ASR समांतर कोण AQP, हे कशावरून, 1 वरून घेऊया, 1 वरून आलं। ठीक आहे, त्याच पद्धतीने हे 1 वरून, त्याच पद्धतीने बघा कोण SAR एकरूप कोण QAP काय झालेत, आपण विरुद्ध कोण बघितले। बघा तुम्ही जर वरती बघितलं तर हे दोन कुठले कोण आहे, विरुद्ध कोण आहेत। ठीक आहे, आता आपण पुढे लिहूया। जर हे विरुद्ध कोण असतील तर बघा त्रिकोण ASR काय असेल, मग समरूप त्रिकोण AQP। आता ही कुठली, समरूपतेची कोको कसोटी, समरूपतेची कोको कसोटी। का तर बघा एक कोण काय आहे, विरुद्ध आहे, आणि एक कोण काय आहे बघा, युत्क्रम कोण आहे, म्हणून दोन कोण झाले की नाही, समरूपतेची कोको कसोटी। समरूपतेच्या कोको कसोटीनुसार आपण काय केलं, त्रिकोण ASR समरूप त्रिकोण AQP ला आपण दाखवलेलं आहे। ठीक आहे, समरूपतेची कोको कसोटी। आता पुढे बघूया, म्हणून मग बघा बाजू काय असतात, प्रमाणात असतात। AS कशाला प्रमाणात असेल, AQ ला,
बरोबर एस आर कुठल्या बाजूला प्रमाणात असेल मग पी क्यू ला. हे काय झालं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. याला इथे लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे तरच तुम्हाला मार्क्स मिळतील. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू हे लिहिणं सुद्धा तुम्हाला भूमितीचा आपण जेव्हा भाग सोडवत असतो मॅथ मध्ये तेव्हा हे लिहिणं तुम्हाला गरजेचं असतं. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता आपल्याला काही माप दिलेले आहेत बघा. परंतु आपल्याला काय दिलेले बघा परंतु एस बरोबर काय दिलेले 5 AQ. आता याला काय म्हणूया पक्ष. पक्ष म्हणजे काय असतं जेव्हा आपण भूमिती सोडवत असतो आपल्याला जे दिलेलं असतं त्याला आपण काय म्हणत असतो पक्ष म्हणत असतो. आता एस बरोबर 5 AQ आपल्याला हे दिलेलं आहे म्हणून एस छेद AQ बरोबर बघा 5/1. ठीक आहे म्हणून एस आर पी क्यू बरोबर 5/1. ठीक आहे. आता आपण जर बघितलं याला आपण काय दिलं बघा एस बरोबर एस याला आपण 2 नाव देऊया. ठीक आहे एस AQ बरोबर SR PQ. त्याच पद्धतीने आता इथे आपण 3 नाव दिलं. बघा जर हे सारखे असतील एस बरोबर AQ त्याच पद्धतीने SR बरोबर PQ सुद्धा काय असेल मग 5/1 असेल. म्हणून बघा आपण यांचा तिरकस गुणाकार करूया. SR बरोबर 5 आणि PQ तिकडे काय जाईल मग गुणाकारामध्ये जाईल. झालं सिद्ध. SR बरोबर 5 PQ हे आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं होतं आणि आपण ते सिद्ध केलेलं आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे कुठली कसोटी कुठे आपल्याला जोडता येईल ते बघायचं आहे. ठीक आहे जोडता येईल म्हणजे काय ती कसोटी तिथे लागू होत असते. एकाच एक संगतीमध्ये त्रिकोण असतात. लक्षात ठेवायचं आहे त्रिकोण एकाच एक संगतीमध्ये असतात. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढे बघा आपल्याला काय दिलेलं आहे समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC. कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूमध्ये छेदतात. बघा आता CD ही कशाला समांतर आहे AB ला समांतर आहे हे आपण बघितलं. त्यानंतर बघा कर्ण BD आणि कर्ण AC O बिंदूमध्ये एकमेकांना काय होत असतात छेदत असतात. त्याच पद्धतीने आपल्याला AB बरोबर दिलेला आहे. बघा AB बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे यांनी 20 एकक. आपण इथे लिहूया 20 एकक. त्याच पद्धतीने DC बरोबर आपल्याला 6 एकक. त्याच पद्धतीने OB किती दिलेले आपल्याला 15. बघा OB आपल्याला 15 दिलेला आहे तर आपल्याला त्यांनी काय सांगितलेले OD काढा. आपल्याला हे काढायला सांगितलेलं आहे म्हणजे हे आपल्याला काय केलेले विचारलेलं आहे. ठीक आहे बघूया आता आपल्याला जे दिलेले ते आपण लिहित असतो. बाजू AB बाजू DC व रेख BD हे काय त्यांची छेदिका आहे. ठीक आहे छेदिका आहे. आता हे आपल्याला पक्ष दिलेला आहे. पक्ष म्हणजे काय हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून आपण याला म्हणूया पक्ष. त्याच पद्धतीने बघा म्हणून कोण DBA बघा DBA समांतर कोण BDC हे काय झाले व्युत्क्रम कोण तयार झाले. यांना म्हणूया व्युत्क्रम कोण. ठीक आहे बघा कोण DBA जर आपण इथे बघितलं बघा आपला कोण कुठला DBA त्याच पद्धतीने BDC हे काय झाले व्युत्क्रम कोण तयार झाले. आता बघा हे व्युत्क्रम कोण तयार झाले. आता पुढे म्हणून कोण OBA समांतर कोण ODC का याला एक नाव देऊया कारण D आणि B च्या मध्ये काय आहे O आहे. D आणि B च्या मध्ये O बिंदू आहे. ठीक आहे आता बघूया त्रिकोण OBA व त्रिकोण ODC मध्ये पहिले बघा काय येतं कोण OBA समांतर कोण ODC हे कशावरून 1 वरून घेतला आपण 1 वरून. त्याच पद्धतीने बघा कोण म्हणून कोण BOA समांतर किंवा एकरूप कोण DOC एकरूप कोण DOC हे बघितले तर हे विरुद्ध कोण आहेत. आता मी तुम्हाला मागच्या
उदाहरणात सांगितलं विरुद्ध कोण काय असतात. आता कोण ओ आणि कोण ओ बघा, कोण BOA आणि कोण DOC हे काय आहेत, विरुद्ध कोण. ठीक आहे, विरुद्ध कोणांची जोडी आहे. म्हणून बघा, म्हणून त्रिकोण OBA समरूप त्रिकोण बघा कशाला समरूप आहे, मग समरूप त्रिकोण ODC. आता हे काय झालं, तर कोको कसोटीनुसार समरूपतेची कोको कसोटी. जर दोन कोण एकमेकांना एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात, समरूप असतात. समरूपतेची कोको कसोटी. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हाला काय करायचं आहे, कसोटी पाठ करायची आहे. इथे दोन कोण आहेत म्हणून आपण काय केलं, व्युत्क्रम कोण आणि विरुद्ध कोण, त्यामुळे आपण कोको कसोटी घेतली. ठीक आहे, समरूपतेच्या कोको कसोटीमुळे काय झालं, त्रिकोण OBA समरूप त्रिकोण ODC. आता पुढे लिहूया. बघा, हे समरूप झाले म्हणून आपण काय करत असतो, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू काय असतात, एकमेकांना प्रमाणात असतात. म्हणून OB कशाला प्रमाणात असेल, OD ला. बरोबर. त्याच पद्धतीने AB कशाला प्रमाणात असेल, मग DC ला. आता याला काय म्हणूया, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. हे तुम्हाला लिहायचं आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. एकमेकांना काय असतात, मग इथे समरूप त्रिकोणाच्या दोन वेळा झालाय. त्रिकोणाच्या एकमेकांना संगत बाजू काय असतात, प्रमाणात असतात. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, संगत बाजू. आता बघा, जर आपण बघितलं तर OB बरोबर आपल्याला किती दिलेलं आहे, OB बरोबर 15. आता OD आपल्याला काढायला सांगितलेलं आहे म्हणून OD जसं तसं घेतलं. AB बघितलं तर तुम्हाला 20 दिलेले आहे, DC तुम्हाला 6 एकक दिलेलं आहे. बघा, म्हणून आता काय करूया आपण, बघा 15 गुणिले 6, हा 6 इकडे येताना काय होईल, गुणाकारामध्ये, आणि 20 इथे काय होईल, भागाकारामध्ये जाईल. त्याच पद्धतीने OD इकडे काय होईल, गुणाकारामध्ये जाईल. मग आता 15 गुणिले 6 आणि छेदाला काय आला, 20 आला. आपण जर हे सोडवलं तर OD बरोबर आपलं उत्तर येतं 4.5 एकक. ठीक आहे, आपल्याला मीटर सेंटीमीटर दिलं नाही म्हणून आपण एकक मध्ये लिहिणार आहोत. आपल्याला OD करायला सांगितलं तर OD काय आलं, मग आपलं 4.5 एकक. आता बघूया पुढचं. बघा, पुढे काय दिलेले तुम्हाला, समांतरभुज ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. बघा, ABCD समांतरभुज चौकोन म्हणजे काय, त्यांच्या सगळ्या बाजू काय असतात, सारख्या लांबीच्या असतात. चारही बाजू सारख्या लांबीच्या असतात, त्याला काय बोललं जातं, समांतरभुज चौकोन बोललं जातं. लक्षात ठेवा. आता बाजू BC वर E हा बिंदू आहे. बघा, बाजू BC, ही बाजू BC झाली, त्याच्यावरती हा E बिंदू आहे. ठीक आहे, बघा बाजू BC वरती हा E एक बिंदू आहे. ठीक आहे, आता मग रेषा DE आणि किरण AB, बघा AB आणि AD कशाला छेदते, T बिंदू मध्ये छेदते. इथे T बिंदू मध्ये एकमेकांना छेदते. तर आपल्याला काय दाखवायला सांगितले त्यांनी, DA गुणिले BE बरोबर CE गुणिले TE आपल्याला दाखवायचं आहे. आता ते आपण कसं दाखवणार, बघा आपल्याला जे दिलेले ते आपण लिहिलं. त्रिकोण ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, ते आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, बाजू AB बरोबर समांतर बाजू CD. आता AB ही कशाला समांतर आहे, CD ला समांतर आहे. कारण बघा, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकमेकांना समांतर असतात. लक्षात ठेवा. आता इथे लिहिलेलं आहे मी, समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकमेकांना काय असतात, समांतर असतात. आता बघा, मग रेख AD समांतर बाजू CD, त्याच पद्धतीने रेख TD काय, त्यांना छेदिका आहे. बघा, बाजू AT ला ही आहे तुमची बाजू AT. ठीक आहे, त्यानंतर बाजू CD, आता ही AT CD ला काय समांतर आहे. आणि बघा DT ही काय त्यांची छेदिका आहे. DT ही त्यांची छेदिका आहे. आता त्यावरून बघा, का जर त्यांची छेदिका असेल, बघा मी इथे पुढे लिहिते, कारण A आणि T च्या मध्ये कुठला बिंदू येतो, मग B बिंदू येतो. ठीक आहे, म्हणून कोण ATD एकरूप कोण
CDT हे काय झाले मग युतक्रम कोणांची जोडी झाली ही. आता युतक्रम कोण काय असतात ते तुम्हाला बघायचे आहेत. मी नेहमी सांगत आहे युतक्रम कोण म्हणजे काय, तर तुम्हाला मी 1.1 मध्ये सांगितलेलं आहे. कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देते, नक्की बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. ठीक आहे. बघा त्याचनुसार पुढे काय दिलेले आपल्याला, कोण BTE समांतर कोण CDE. तर हे का समांतर आहे याला एक नाव देऊया. कारण बघा इथे सुद्धा B हा Tच्या मध्ये आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीने T आणि D च्या मध्ये काय E बिंदू आहे. समजलं. आता पुढे बघूया त्रिकोण BTE व त्रिकोण CDE मध्ये, त्रिकोण BTE व त्रिकोण CDE मध्ये बघा पुढे लिहिते मी, कोण BTE एकरूप कोण CDE. हे कशावरून घेतलं आपण, 1 वरून घेतलं. 1 मध्ये आपल्याला दिलेलं आहे 1 वरून. ठीक आहे. आता पुढे बघा हे 1 वरून घेतल्यानंतर कोण, म्हणून कोण BET एकरूप कोण CED. आता ही झाली विरुद्ध कोणांची जोडी. बघा आकृतीत जर बघितलं तर तुम्हाला विरुद्ध कोणांची जोडी दिसेल. विरुद्ध कोण. ठीक आहे. याला आपण नाव देऊया 2. याला नाव दिलं 2. आता 1 व 2 वरून, 1 व 2 वरून काय होईल मग, त्रिकोण BTE समरूप त्रिकोण CDE. का, तर इथं कोको कसोटी तयार झाली. समरूपतेची कोको कसोटी तयार झाली. मी परत सांगत आहे कोको कसोटी. बघा कोको कसोटी काय आहे मी सांगितलेलं आहे, तुम्हाला कसोटी पाठ करायची आहे. समरूपतेची कोको कसोटी. 2 कोण जर एकमेकांना एकरूप असतील, 2 त्रिकोणांचे 2 कोण जर एकमेकांना एकरूप असतील तर दिलेले तिसरा कोण सुद्धा काय होत असतो, आपोआप एकरूप होत असतं. कारण तिसरा कोण काय असतो बघा, त्रिकोणाच्या 3ही कोणांची बेरीज किती असते, 180 अंश असते. जर 2 कोणांचे सारखे माप असतील तर तिसरा कोण सुद्धा काय असतो, सारखाच येणार आहे. त्यामुळे समरूपतेची कोको कसोटी. आता बघा TE कशाच्या प्रमाणात असेल मग, DE च्या प्रमाणात. कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकमेकांच्या प्रमाणात असतात. BE कशाच्या प्रमाणात असेल मग, CE च्या. इथे लिहूया समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या बाजू एकमेकांना प्रमाणात असतात. लक्षात ठेवा. संगत बाजू मी तुम्हाला लिहायचं आहे, तरच सर तुमचे जे काही टीचर लोक असतील त्यांना समजेल की कशावरून आलं हे. समजलं. म्हणून बघा आता जर यांचा गुणाकार केला आपण, TE गुणिले CE, कारण बरोबर चिन्हाचे एकरेताना CE काय होईल, गुणाकारामध्ये जाईल. त्याच पद्धतीने BE गुणिले DE आपल्याला हे सिद्ध करायला सांगितलेलं होतं आणि आपण ते काय केलं, सिद्ध केलं. समजलं. मग घाबरून जायचं नाही, अगदी सोपं आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, कसोटी पाठ करायचं आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढे काय दिलेले तुम्हाला, प्रश्न क्रमांक 8 मध्ये आकृतीत रेख AC व रेख BD परस्परांना P बिंदूत छेदतात. आता बघा आकृतीत काय सांगितलं, AC आणि BD हे काय करतात, P बिंदू मध्ये छेदतात. आणि AP छेद CP बरोबर BP छेद DP. तर सिद्ध करा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण CDP. आपल्याला काय करायचंय, समरूप त्रिकोण काय करायचंय, सिद्ध करायचं आहे. आता आपल्याला जे दिलेले ते आपण उत्तरामध्ये लिहित असतो. त्रिकोण ABC व त्रिकोण CDP मध्ये बघा 2 त्रिकोण झाले ABC. ठीक आहे. आणि त्रिकोण कुठला झाला बघा, इथे C नाहीये, इथे P आहे. बघा CDP. इथे काय आहे, P आहे. लक्षात ठेवा. हा P करायचा आहे. तर त्रिकोण ABC व त्रिकोण CDP मध्ये बघा AP छेद CP बरोबर BP छेद DP. हे आपल्याला दिलेलं आहे. दिलेलं असेल तर आपण काय करत असतो, पक्ष. हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणून बघा अजून काय सांगितलेले, कोण APB
एकरूप कोण CPD. विरुद्ध कोण एकमेकांना काय असतात? एकरूप असतात. हे झाले विरुद्ध कोण. लक्षात ठेवा, विरुद्ध कोण एकमेकांना एकरूप असतात. हे काय आहेत? एकरूप कोण आहे. ठीक आहे. आणि विरुद्ध कोण. म्हणून बघा, म्हणून त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. का? तर समरूपतेची बाकोबा कसोटी. समरूपतेची बाकोबा कसोटी. सोपं आहे की नाही? आपल्याला फक्त एक कोण दाखवायचा होता, जो की विरुद्ध कोण आपण दाखवला, आणि आपल्याला आधीच बाजू त्यांनी दिलेल्या होत्या ज्या एकमेकांना काय आहेत? समांतर होत्या. म्हणून समरूपतेची बाकोबा कसोटी. इथे आली समरूपतेची बाकोबा. आता समरूपतेची बाकोबा कसोटी काय, तर ती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे, ती तुम्हाला बघायची आहे. समरूपतेची बाकोबा कसोटी. समजलं? व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. आता बघूया आपण पुढचा प्रश्न. बघा पुढे काय दिलेले आपल्याला शेवटच्या प्रश्नात. आकृतीत त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की, बघा BC वर काय आहे? D हा बिंदू असा आहे की कोण BAC. बघा BAC बरोबर कोण ADC बरोबर कोण ADC. तर सिद्ध करा AP चा वर्ग बरोबर CP गुणिले CD. आता ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप काय सांगितलं त्यांनी? बरोबर आहे. तर आपल्याला काय सिद्ध करायचंय? CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD गुणिले CD. ठीक आहे. बघूया आपण कसं सिद्ध करता येईल. आता बघा आपल्याला जे त्रिकोण दिलेले ते त्रिकोण BAC व त्रिकोण ADC मध्ये काय सांगितलं? कोण BAC समरूप एकरूप कोण ADC. आता हे आपल्याला पक्ष दिलेला आहे. पक्ष म्हणजे जे आपल्याला दिलेले ते आपण लिहित असतो, याला म्हणूया पक्ष. ठीक आहे. म्हणून बघा कोण BCA समरूप कोण ACD. हा काय? सामायिक कोण आहे. आकृतीचे सामायिक कोण. ठीक आहे. याला नाव देऊया सामायिक कोण. म्हणून आपल्याला आता दोन कोण दिलेले ते काय आहेत? एकरूप आहेत. आता इथे कुठली कसोटी तयार होते? कोको कसोटी तयार होते. म्हणून त्रिकोण BAC समरूप कोण ADC. समरूपतेची कोको कसोटी. इथे लिहायचं आहे समरूपतेची कोको कसोटी. तुम्ही जर सगळे गणित बघितले असेल तर आपण सगळ्यात जास्त कुठली कसोटी वापरत आहोत? कोको कसोटी वापरत आहोत. बघा सगळ्यात महत्वाची आहे कोको कसोटी, जी तुम्हाला बघायची आहे आणि पाठ सुद्धा करायची आहे. आता कोको कसोटी असेल तर त्याच्या संगत बाजू काय असतात? एकमेकांना प्रमाणात असतात. म्हणून बघा CA कशाला प्रमाणात असेल? CD ला बरोबर CB कशाला प्रमाणात असेल? CA ला. आता इथे लिहूया समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. पुढे लिहायचं आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बघा आता यांचा आपण काय करूया? तिरकस गुणाकार करूया. CA गुणिले CA, कारण हा CA बरोबर चिन्हाच्या इकडे जाताना काय होईल? गुणाकारामध्ये जाईल. त्याच पद्धतीने CB गुणिले CD. बघा CA काय तर CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी? सिद्ध करा. बघा आपल्याला सिद्ध करायला सांगितलं होतं CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. आपण सिद्ध केलं CA चा वर्ग बरोबर CB गुणिले CD. समजलं? मग अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.